नमस्कार, आपल्या सर्वांचे सुमित्रा टिप्स या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ प्रत्येक गृहिणी, विद्यार्थी, नोकरी करणारे आणि स्वयंपाकाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे। आज आपण रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या 50 भन्नाट किचन आणि घरगुती टिप्स जाणून घेणार आहोत। या टिप्समुळे तुमचा वेळ, मेहनत आणि काही प्रमाणात पैशाचीही बचत होण्यास मदत होईल। या सर्व टिप्स अगदी सोप्या आहेत आणि रोजच्या वापरात सहज उपयोग करता येतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एखादी टिप तुम्हाला आधीच माहिती असेल तरीही त्या अनेक नवीन आणि उपयोगी टिप्स तुम्हाला नक्की मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सुमित्रा टिप्स चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या 50 भन्नाट किचन आणि घरगुती टिप्स। नंबर 1, किचनमधील स्टीलची भांडी नवीन सारखी चमकायची आहेत। स्टीलच्या भांड्यांवर पाण्याचे डाग, तेलकटपणा किंवा काळसरपणा दिसून लागला असेल तर अर्धा लिंबू घेऊन त्यात थोडे मीठ लावा आणि भांडे हलक्या हाताने घासा। त्यानंतर कोमट पाण्याने धुवा। यामुळे भांडी पुन्हा चमकदार दिसतात आणि रासायनिक क्लीनरची गरजही कमी पडते। नंबर 2, कोथिंबीर आठवडाभर ताजी कशी ठेवावी। कोथिंबीर धुवून पूर्णपणे कोरडी करा। नंतर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात किंवा झिपलॉक पिशवीत फ्रीजमध्ये ठेवा। टिश्यू अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, त्यामुळे कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहण्यास मदत होते। नंबर 3, कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी काय कराल। कांदा कापण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा किंवा चाकू थंड पाण्यात बुडवून वापरा। कांद्यातील वायू कमी प्रमाणात बाहेर पडल्याने डोळ्याची जळजळ आणि पाणी कमी येणे होऊ शकते। नंबर 4, भात मोकळा आणि सुटसुटीत शिजवण्यासाठी सोपी युक्ती। भात शिजवताना पाण्यात 1 चमचा तूप किंवा काही थेंब तेल घाला। भात शिजल्यानंतर लगेच झाकण काढू नका, पण 5 मिनिटं तसेच ठेवून मग काट्याने हलके ढवळा, त्यामुळे भाताचे दाणे चिकट नाहीत। नंबर 5, लिंबातून जास्तीत जास्त रस कसा काढावा। लिंबू कापण्यापूर्वी हाताने टेबलावर हलक्या दाबाने फिरवा। शक्य असल्यास 10 सेकंद कोमट करा, त्यामुळे आतील गर मऊ होतो आणि लिंबातून अधिक रस निघतो। नंबर 6, लसूण पटकन सोलण्याची सोपी ट्रिक। लसणाच्या पाकळ्या 5 मिनिटे कोमट पाण्यात भिजवा किंवा बंद डब्यात झाकून काही सेकंद हलवा, त्यामुळे साल सहज निघते आणि वेळ वाचतो। नंबर 7, दूध उतू जाऊ नये यासाठी काय करावे। दूध उकळण्यापूर्वी भांड्याच्या कडेला थोडे तूप किंवा लोणी लावा। तसेच गॅसचे मध्यम आचेवर ठेवा आणि दूध गरम होत असताना अधूनमधून लक्ष ठेवा, यामुळे दूध उतू जाण्याची शक्यता कमी होते। मीठ ओलसर होऊ नये यासाठी घरगुती उपाय। मिठाच्या डब्यात 4 ते 5 तांदळाचे दाणे किंवा काही सुक्या हरभऱ्याचे दाणे ठेवा। ते अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत करतात, त्यामुळे मीठ मोकळे राहते। नंबर 9, काचेच्या खिडक्या आणि आरसे डागरहित कसे स्वच्छ करणार। समान प्रमाणात आणि व्हिनेगर मिसळून स्प्रे करा। त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने पुसा, त्यामुळे काचेवर डाग कमी राहतात आणि चकाकी येते। नंबर 10, घरात नेहमी ताजतवाना सुगंध कसा ठेवा। दररोज काही मिनिटे खिडक्या उघडून हवा खेळती ठेवा। तसेच एखाद्या छोट्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाच्या साली, दालचिनी किंवा काही थेंब आवडीचे सुगंधी तेल घातल्यास घरात प्रसन्न दरवळतो। नंबर 11, चहाची केटली किंवा कपावर किटकरी डाग कसे काढाल। चहा किंवा कॉफीमुळे कप आणि किटलीवर तपकिरी डाग पडतात। त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि कोमट पाणी वापरून हलक्या हाताने घासा। नंतर स्वच्छ धुतल्यास डाग कमी होण्यास मदत होते। नंबर 12, फ्रीजमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी फ्रीजमध्ये उघड्या वाटीत बेकिंग सोडा किंवा सक्रिय चारकोल ठेवा। हे वास शोषून घेण्यास मदत करतात। फ्रीज नियमितपणे स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे। नंबर 13, मिरच्या जास्त दिवस ताज्या ठेवण्यासाठी हिरव्या मिरच्या पूर्ण कोरड्या करून हवाबंद डब्यात टिश्यू पेपर सोबत ठेवा। अतिरिक्त ओलावा कमी राहिल्याने त्या जास्त दिवस टिकू शकतात। नंबर 4, डबे व बाटलींवर स्टिकर सहज काढाल
कसे काढाल? स्टिकरवर थोडे कोमट तेल लावून 10 मिनिटे ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने काढा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. नंबर 15. पोळी मऊ राहण्यासाठी पीठ मळताना थोडे कोमट पाणी आणि 1 चमचा तेल वापरा. पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवल्यास पोळ्या मऊ आणि अधिक मऊ होतात. नंबर 16. चॅम्पिंग बोर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी लिंबू आणि मीठ वापरून बोर्ड घासा आणि नंतर गरम पाण्याने धुवा. यामुळे स्वच्छता राखण्यास मदत होते. स्वयंपाकघरातील सिंक चमकदार ठेवण्यासाठी सिंक धुतल्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्या. पाण्याचे डाग कमी पडतात आणि सिंक अधिक स्वच्छ दिसते. उरलेला भात वापरण्याची कल्पना. नंबर 18. उरलेल्या भाताची कल्पना. उरलेल्या भातापासून लिंबू राईस, व्हेज फ्राईड राईस किंवा भाताचे कटलेट तयार करून अन्नाची नासाडी टाळू शकता. नंबर 19. डाळीमध्ये किडे पडू नयेत म्हणून डाळी हवाबंद डब्यात ठेवा. काही जण सुक्या गोड कडुलिंबाची पाने वापरतात, परंतु ती वापरण्यापूर्वी स्वच्छ आणि कोरडी असावी याची खात्री करा. नंबर 20. मसाले जास्त काळ सुगंधी ठेवण्यासाठी मसाले कोरड्या हवाबंद डब्यात आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. नंबर 21. भाजी चिरताना वेळ वाचवण्यासाठी आठवड्याचे नियोजन करून काही भाज्या धुवून कोरड्या करून योग्य प्रकारे साठवून ठेवा. नंबर 22. पाणी उकळण्याची कमी वेळ करण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवल्यास उष्णता टिकून राहते आणि पाणी लवकर उकळते. नंबर 23. स्टीलच्या चमच्यांची चमक टिकवण्यासाठी वापरल्यानंतर लगेच धुवा आणि कोरड्या कापडाने पुसा. त्यामुळे पाण्याचे डाग कमी पडतात. नंबर 24. लाकडी चमचे स्वच्छ ठेवण्यासाठी ते दीर्घकाळ पाण्यात भिजत ठेवू नका. धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडे होऊ द्या. नंबर 25. किचन टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी किचन टॉवेल नियमितपणे गरम पाण्यात धुवा आणि पूर्ण कोरडे करूनच पुन्हा वापरा. नंबर 26. गॅस स्टोव्ह स्वच्छ ठेवण्यासाठी स्वयंपाकानंतर गॅस थंड झाल्यावर ओला कपड्याने पुसा. चिकट डाग साचण्याची शक्यता कमी होते. नंबर 27. पालेभाज्या धुण्याची योग्य पद्धत. वाहत्या पाण्याखाली पाणी नीट धुवा. आवश्यक असल्यास काही मिनिटे स्वच्छ पाण्यात भिजवून पुन्हा धुवा. नंबर 28. प्लॅस्टिकच्या डब्यावरील वास कमी करण्यासाठी बेकिंग सोडा आणि कोमट पाण्याने धुवा आणि झाकण उघडणे ठेवून पूर्णपणे कोरडे करा. नंबर 21. काचेच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी बाटलीत कोमट पाणी आणि थोडे तांदूळ घालून हलवा. यामुळे आतील भाग स्वच्छ करण्यास मदत होते. नंबर 30. किचन नेहमी नीटनेटके ठेवण्यासाठी स्वयंपाक करतानाच वापरलेली भांडी आणि साहित्य जागेवर ठेवण्याची सवय लावा. त्यामुळे वेळ वाचतो आणि किचन स्वच्छ राहते. नंबर 31. लाटणे आणि पोळपाट स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य पद्धत. लाकडी लाटणे आणि पोळपाट वापरल्यानंतर लगेच कोरड्या कापडाने पुसा. आवश्यक असल्यास हलक्या साबणाने धुवा. पूर्ण कोरडे करा. जास्त वेळ पाण्यात ठेवल्यास लाकूड खराब होऊ शकते. नंबर 32. कुकरचे रबर गॅस्केट जास्त काळ टिकण्यासाठी गॅस्केट नियमितपणे स्वच्छ करा आणि वापरल्यानंतर पूर्ण कोरडी करून ठेवा. झिजलेली किंवा तडे गेलेली गॅस्केट वेळेवर बदलणे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. नंबर 33. डाळ तांदूळ साठवताना हवाबंद डब्याचा वापर करा आणि डबे कोरड्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे ओलावा कमी राहतो आणि धान्य चांगले टिकते. नंबर 34. फळे धुण्याची योग्य पद्धत. फळे वाहत्या स्वच्छ पाण्याखाली धुवा. साबण किंवा डिटर्जंट वापरणे टाळा, कारण ते अन्नासाठी योग्य नसतात. नंबर 35. फ्रीजमध्ये बर्फाचा जाड थर ठेवू नये. फ्रीजचे दार जास्त वेळ उघडे ठेवू नका आणि सील व्यवस्थित आहे का ते तपासा. नंबर 36. स्वयंपाक करताना वेळ वाचवण्यासाठी सुरुवातीलाच सर्व साहित्य धुवून, चिरून आणि मोजून तयार ठेवा. यामुळे स्वयंपाक अधिक सोपा आणि जलद होतो. नंबर 37. मिक्सरचा जार स्वच्छ करण्यासाठी जारमध्ये कोमट पाणी आणि 1 थेंब लिक्विड व साबण घालून काही सेकंद चालवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
नंबर 38. मसाल्यांचे डबे ओळखायला सोपे व्हावेत, प्रत्येक डब्यावर नावाचे लेबल लावा, त्यामुळे स्वयंपाक करताना वेळ व कमी वेळ वाचतो. नंबर 29. भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग बोर्ड आणि चाकू लगेच धुवा, यामुळे स्वच्छता राखली जाते आणि क्रॉस कॅटमिशनचा धोका कमी होतो. नंबर 40. किचनमधील कचऱ्याचा वास कमी करण्यासाठी कचऱ्याचा डबा नियमित रिकामा करा आणि वेळोवेळी साबणाच्या पाण्याने धुवा. नंबर 41. स्टीलच्या सिंकमध्ये पाण्याचे डाग टाळण्यासाठी सिंक वापरल्यानंतर कोरड्या मायक्रोफायबर कापडाने पुसा. नंबर 42. गॅस बर्नरची स्वच्छता. बर्नर थंड झाल्यावर निर्माता कंपनीच्या सूचनांनुसार स्वच्छ करा. बंद छिद्रे असल्यास योग्य ब्रश वापरा. नंबर 43. किचन स्पंज स्वच्छ ठेवण्यासाठी स्पंज वारंवार धुवा आणि पूर्ण कोरडा होऊ द्या. झिजल्यावर नवीन स्पंज वापरा. नंबर 44. पिण्याच्या पाण्याची बाटली दररोज धुवा आणि आठवड्यातून एकदा ब्रशने आतून स्वच्छ करा. नंबर 45. फ्रीजमध्ये वस्तू नीट मांडण्यासाठी शिजवलेले अन्न आणि कच्चे पदार्थ वेगवेगळे ठेवा, यामुळे स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास मदत होते. नंबर 46. भाज्या शिजवताना अतिशय जास्त वेळ शिजवणे टाळा, त्यामुळे चव आणि पोत अधिक चांगला राहतो. नंबर 47. स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी वेगळा स्वच्छ टॉवेल वापरा आणि तो नियमित बदला. नंबर 48. धान्य खरेदी करताना कोरडे, स्वच्छ आणि कीडरहित धान्य निवडा. घरी आणल्यावर नंतर हवाबंद डब्यात साठवा. नंबर 49. काचेची भांडी वापरताना गरम काचेची भांड्यावर लगेच थंड पाणी टाकणे टाळा. तापमानातील अचानक बदलामुळे भांडे तडू शकते. नंबर 50. रोज 10 मिनिटे किचन आवरा. दिवसाच्या शेवटी फक्त 10 मिनिटे किचन स्वच्छ आणि नीटनेटके करण्याची सवय लावल्यास दुसऱ्या दिवशी काम अधिक सोपे वाटते. आजच्या 50 किचन आणि घरगुती टिप्सपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव आणि मत आम्हाला नक्की कळवा. जर तुमच्याकडेही एखादी खास घरगुती टिप असेल तर तीही कमेंटमध्ये शेअर करा. तुमची टिप पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशाच रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स, घरगुती उपाय, स्वच्छतेसाठी टिप्स, हेल्थ टिप्स आणि स्मार्ट लाईफ हॅक्स पाहण्यासाठी सुमित्रा टिप्स चॅनेलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर आम्हाला नवीन आणि दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त आणि भन्नाट व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. जय हिंद, जय वंदे मातरम. श्री स्वामी समर्थ.